मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण SYBAला SECला असलेला दूरसंवेदन आणि भौगोलिक माहितीचे शास्त्र किंवा जागतिक स्थान निश्चिती या अभ्यासक्रमामध्ये आपण 3 प्रकरणांचा समावेश केलेला आहे। ते 3 प्रकरणं आपण पूर्णपणे संपलेले आहेत। या 3 प्रकरणांचा अभ्यास आपण चांगल्या प्रकारे विविध प्रकारच्या मुद्द्यांच्या आधारे अनेक टॉपिक्स आपण या 3 प्रकरणांमध्ये 4 प्रकरणांमध्ये कव्हर केलेले। आपले 4ही प्रकरण पहिले जे प्रकरण आहेत, पहिले 3 प्रकरण हे सर्व आपले दूरसंवेदनाशी संबंधित आहे आणि चौथं प्रकरण आपण GIS अर्थात भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय याला सुरुवात केलेली होती। या प्रकरणात आपण व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, विविध प्रकारचे GISचा विकास, त्याचं स्वरूप, त्याचे प्रकार, कोणते GIS सॉफ्टवेअर्स असतात या सॉफ्टवेअर्सचा अभ्यास आपण केला। आज आपण 5व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि या 5व्या प्रकरणाचं नाव आहे आपल्या 4थ्या सेमिस्टरमध्ये असलेल्या SYBA SECला या प्रकरणाचं नाव आहे ते म्हणजे भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन। भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन, ॲप्लिकेशन्स इन जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम। तर मित्रांनो, की आपल्याला माहीतच आहे की GISचे विविध प्रकारचे जे सॉफ्टवेअर्स असतात, या सॉफ्टवेअर्सचा कशा प्रकारे वापर केला जातो, त्याचा उपयोग काय आहे, विविध बाजारपेठेमध्ये कशा प्रकारचे सॉफ्टवेअर्स किंवा आज्ञावली किंवा प्रणाली ही उपलब्ध आहे, काय काय कार्य केलं जातं, कशाच्या संदर्भात आहे, हे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जाणून घेतलं। तर भूपृष्ठावरील मानवी व नैसर्गिक समस्यांची उकल किंवा निराकरण करण्यासाठी अलीकडे विकसित झालेल्या भौगोलिक माहिती प्रणालीला अनन्यसाधारण महत्त्व आलेले आहे। या प्रणालीला सुदूर संवेदन व जागतिक स्थान निश्चिती अर्थात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम्स या सहकार्यामुळे समस्येचे निराकरण तात्काळ करण्याचे तंत्रज्ञान निर्माण होऊन ते विकसित करण्यात आलेले आहे आणि हे तंत्रज्ञान अतिशय वेगाने वाढू लागलेले आहे आणि प्रगती करू लागलेले आहे। आपण खऱ्या अर्थाने वसुदैव कुटुंबकम असे वाक्य म्हणून सार्थक ठरत आहे, कारण आजच्या माहिती तंत्रज्ञान युगात माहितीचा विस्फोट झाला असून कोणत्याही क्षणी अवाढव्य माहिती आपण इंटरनेटच्या माध्यमातून ती सहज उपलब्ध करून घेता येऊ शकते। स्थानिक प्रशासन, वाणिज्य, सल्ला सेवा व विविध प्रकारचे जे काही संशोधन क्षेत्र आहे किंवा संस्था आहेत, दैनंदिन व्यवस्थापन आणि नियोजनाकरिता भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन किंवा त्याचा उपयोग किंवा त्याचे कार्य काळानुरूप वाढत आहे। प्रारंभी 1960 पासून खऱ्या अर्थाने भौगोलिक माहिती प्रणालीचा उपयोजनात सहभाग आपल्याला माहिती असेल। उत्तर अमेरिकेतील संशोधन व संरक्षण क्षेत्रात विविध प्रकारे या GIS प्रणालीचा उपयोग करण्यात आलेला आहे। GISचा उपयोग या क्षेत्रात करण्यात आलेला होता। जागतिकदृष्ट्या बाजारपेठेत माहिती तंत्रज्ञानाच्या व्यवसायात GIS सॉफ्टवेअरचा जो काही सहभाग आहे हा 15% आहे। म्हणून 1997 मध्ये जगातील 500 पेक्षा अधिक विद्यापीठात 1000 महाविद्यालयांमध्ये सुमारे 5 लाखांपेक्षा अधिक व्यक्तींनी या प्रणालीचा उपयोग दैनंदिन व्यवहारासाठी केलेला दिसून येतो। अशा वापरातून GISद्वारे $12 मिलियन एवढे महसूल उत्पन्न मिळाले। याचा अर्थ असा की भविष्यात सर्वाधिक महसूल या माध्यमातून मिळेल, म्हणून असे एकही क्षेत्र असणार नाही की ज्यात GISचे उपयोजन नसेल। तात्पर्य असे आहे की संगणक संहिता व कार्यवाही संहिताच्या माध्यमातून या प्रणालीद्वारे 70% पेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झालेली दिसून येते आणि ती होईलच, 70% पेक्षा जास्त होईल। म्हणून भूगोलशास्त्रातही या प्रणालीचे उपयोजन किंवा त्याचं कार्य किंवा त्याचा उपयोग आणि त्याचं महत्त्व दिवसेंदिवस जलद गतीने वाढत जाईल, यात काही शंका नाही। आता पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली उपयोजनाचे प्रकार, टाईप्स ऑफ ॲप्लिकेशन्स इन जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम। काही प्रकार आहेत, प्रामुख्याने 3 प्रकार पडतात। सूक्ष्म मार्गदर्शक, दुसरा आहे संधीची निर्मिती आणि तिसरा आहे कामातील सातत्य। GISमध्ये काम करत असताना या 3 माध्यमातून ते काम करावं लागतं, या प्रकारातून जावं लागतं। पहिला आहे सूक्ष्म मार्गदर्शक।
नाविन्याचा शोध घेताना या प्रणालीची उपयोजनात सूक्ष्म मार्गदर्शकाची भूमिका आहे. किंबहुना अशी माहिती नवनवीन प्रयोगातून उपलब्ध होते तेव्हा मात्र जोखीम स्वीकारून नाविन्याचा शोध घेतला जातो. अशा उपयोजनातून कार्यवाही संहिता बनवली जाते. तयार केलेल्या संहितेचे उपयोजन पडताळणीसाठी ठेवले जाते. पडताळणीद्वारे सत्यता लक्षात आल्यानंतर विस्तृत भागासाठी त्याचे उपयोजन केले जाते, त्याचा उपयोग केला जातो. म्हणजेच GIS येथे एक सूक्ष्म मार्गदर्शकाची भूमिका बजावत असते. म्हणजे जे काही आपल्याला जे काम करावयाचं आहे आणि जे काम आपल्याला कोणत्या माध्यमातून करून घ्यायचं आहे त्याची एक गाईडलाईन्स, एक मार्गदर्शिका आपल्याला या सूक्ष्म मार्गदर्शकाच्या द्वारे आपल्याला लक्षात येते. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे संधीची निर्मिती. याला संधिवादी उपयोजन किंवा अवसरवादी उपयोजन असे म्हटलेले आहे. GIS प्रणालीच्या उपयोजनामधून एकातून दुसऱ्या संधीत निर्माण होऊ शकतात, तर तेव्हा उपयोजनकर्ता किंवा वापरकर्ता त्या शोधक वृत्तीचा असला पाहिजे. म्हणून हे साधन बहुअंगी होऊ शकते. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला तशा प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये आला पाहिजे, त्याची ती जिज्ञासा जागृत झाली पाहिजे. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याला संधीची निर्मिती होऊ शकते. तिसरा जो महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे कामातील सातत्य. याला नित्यकर्त किंवा नियमित उपयोजन असे संबोधले गेले आहे. कार्यवाही संहिता अर्थात सॉफ्टवेअर जर विविधांगी किंवा विविध प्रकारे वापरले गेले तर या आज्ञावलींची उपयुक्तता अधिकाधिक होत जाते. त्या अनुषंगाचे उपभोक्ता किंवा वापरकर्ता GIS प्रणालीचा वापर विविध क्षेत्रात अनेक हेतू लक्षात घेऊन वापरत असेल तर त्याची उपयोजनातील सातत्यता वाढत जाते. त्यामुळे पुढे तो नित्यकर्त किंवा उपयोजनातील नियमितता निर्माण होते. किंबहुना कामाची व उपयोजनेच्या गुणवत्तेत वाढ होते. GIS प्रणालीच्या वरील 3 उपयोजनाचे प्रकार हे प्रामुख्याने व्यवसायातील व्यवस्थापन आणि नियोजनाच्या स्तरावर वापरले जाते. म्हणून यांची भूमिका ही महत्त्वाची आहे. अशा प्रकारे भौगोलिक माहिती प्रणाली उपयोजनाचे हे 3 प्रकार आपल्याला लक्षात येईल. आता पुढचा जो या प्रकरणातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे तो म्हणजे भौगोलिक माहिती प्रणालीचे विविध क्षेत्रातील उपयोजन. ज्याप्रमाणे दूरसंवेदनाचं कार्य विविध प्रकारे विविध क्षेत्रात आहे, तशाच प्रकारे GISचं कार्य किंवा त्याचं उपयोजन म्हणजे त्याचा वापर आहे, त्याचं कार्य आहे, त्याचा उपयोग प्रत्येक क्षेत्रामध्ये करता येऊ शकतो. हेच क्षेत्र, याचंच उपयोजन आणि हेच कार्य आपल्याला आता बघायचं आहे. विविध क्षेत्रात GISचा वापर केला जातो. काही क्षेत्रांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पहिलं आहे कृषी क्षेत्रातील उपयोजन, म्हणजे शेती या क्षेत्रातील उपयोजन किंवा याचा उपयोग. कृषी क्षेत्र म्हटले की प्रामुख्याने कृषीखालील भूमी उपयोजन व भू किंवा जमिनीची उपयुक्तता यांचा समावेश केला जातो. एखाद्या प्रदेशातील भूमीवर अस्तित्वात असलेले कृषी क्षेत्र त्यांचे बदलते स्वरूप हवाई छायाचित्र व उपग्रह प्रतिमानांद्वारे विश्लेषण करून सत्यस्थितीतील बदलाची GIS संहितेद्वारे त्या आज्ञावलीच्या साहाय्याने शोध करता येते. विविध प्रकारच्या संख्याशास्त्रीय माहितीच्या आधारे एखाद्या कालखंडातील विशिष्ट प्रदेशाचे कृषीमधील परिवर्तन GISद्वारे शोधता येते. भूमी उपयोजनात भूमीचा प्रत्यक्ष वापर अभ्यासला जातो की ज्यात वसाहती, रस्ते, लोहमार्ग व धरणे यासारख्या घटकांचा समावेश होतो. वरील सर्व घटकांच्या अडचणीचा काळ किंवा स्थळ सापेक्ष GIS प्रणालीद्वारे शोधून भविष्यातील मानचित्र किंवा मॉडेल्स किंवा प्रतिमाने तयार करता येतात. थोडक्यात कृषी क्षेत्रातील अतिसूक्ष्मपासून ते विस्तृत प्रदेशातील कृषीविषयक समस्यांची सोडवणूक भौगोलिक माहिती प्रणालीने सहज शक्य होते. म्हणून हे तंत्रज्ञान कृषी भूगोलात ही सर्वार्थाने उपयोगात आणले जाते. भारतात EPFPEDA अर्थात ॲग्रिकल्चरल अँड प्रोपोज फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, भारतात APFPEDA अर्थात ॲग्रिकल्चरल अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी या संस्थेद्वारे देशातील कृषी उत्पादक व उत्पादनांना GIS तंत्रज्ञानाच्या आधारे संरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे या संस्थेद्वारे GISच्या विविध प्रकारच्या प्रणालींचा अभ्यास केला, द्वारे कृषी क्षेत्रांचा अभ्यास करून अनेक ते निष्कर्ष काढले जातात आणि त्या प्रकारची गुणवत्ता साधता येऊ शकते.
दुसरं जे महत्त्वाचं उपयोजन आहे ते म्हणजे जंगल क्षेत्रातील उपयोजन. म्हणजे जंगलांच्या क्षेत्राच्या संवर्धनाच्या आणि सुरक्षिततेच्या बाबतीत GIS काय कार्य करतं. तर मित्रांनो, की जागतिकदृष्ट्या अनेक समस्यांचे आमंत्रण म्हणजे जंगलांचा ऱ्हास किंवा जंगलांचा विनाश हे आहे. भौगोलिकदृष्ट्या एखाद्या प्रदेशात 33% जंगलांचे प्रमाण असायला पाहिजे, परंतु ते कोणत्याही ठिकाणी नाही. याचा विपरीत प्रभाव किंवा परिणाम मानव, प्राणी, वनस्पती आणि परिणामी संपूर्ण पर्यावरण व्यवस्थेवर होत असतो. त्यामुळे खाद्य, अन्नात चाऱ्याची कमतरता, जाळव, लाकूड इत्यादींमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. याचे सूक्ष्म पद्धतीने विश्लेषण भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे केले जाते. प्राणी व वनस्पती यांच्यातील सहचर्यसुद्धा GIS प्रणालीच्या साहाय्याने शोधून भविष्यातील उपाययोजना करता येतात. एखाद्या प्रदेशात प्रत्यक्ष जंगलांची लागवड करणे आवश्यक आहे असा प्रदेश शोधला जातो. जंगल क्षेत्राशी संबंधित व प्राणी मात्रांचे संवर्धन व गणनासुद्धा GISच्या माध्यमातून GPS माध्यमातून त्या प्रणालीद्वारे केली जाते. जंगलात लागलेली आग दर्शवण्यासाठी विस्तार किंवा प्रसरण प्रतिमान म्हणजे मॉडेल्स किंवा प्रतिमाने तयार केली जातात. अशा प्रकारच्या सांख्यिकींची नोंद करून विविध प्रकारच्या पातळ्या तयार केल्या जातात, छायाचित्र तयार केल्या जातात. GISच्या प्रतिमानात 48 तासापर्यंतचे हवेचे भाकीत पुरेसे बरोबर करता येते, मात्र त्यानंतर अनुमानातील अनिश्चितता वाढत जाते. म्हणजे जी काही भाकीतं दूरगामी आहेत किंवा ती करता येतं ती साधारणपणे 48 तासापर्यंतच त्याचा आपला वापर होतो. अशा प्रकारचं उपयोजन किंवा अशा प्रकारचा उपयोग GISच्या मार्फत जंगलांच्या क्षेत्रांच्या सुरक्षित संवर्धनाच्या बाबतीत किंवा या प्रदेशाच्या बाबतीत होतो. तिसरं क्षेत्र जे आहे ते म्हणजे आपत्ती क्षेत्रातील उपयोजन. नॅचरल डिझास्टर्स सेक्टर्स ॲप्लिकेशन GIS. एकाच वेळी अनेक घटकांचे पृथक्करण करण्याची ताकद म्हणजे GIS तंत्र आहे. हेच या तंत्राचे महत्त्वपूर्ण अंग समजले जाते. भूप्रपात किंवा दरड कोसळणे या आपत्ती व्यवस्थापनात भौगोलिक माहिती प्रणालीचा वापरल्या जाणाऱ्या घटकांची फक्त यादी लक्षात घेतली तर असे आढळते की या तंत्रांचा विस्तार सर्व दूरपर्यंत पसरलेला आहे. डोंगर उतारांचे प्रमाण, प्रस्तरभंग, मृदा प्रकार, उतारांची उंची, मृदेची जाडी, भूजल पातळी, भूमी उपयोजन, वृष्टीचे प्रमाण, उतारांचा चढ उतार प्रमाण या सगळ्यांच्या व्यवस्थापनाची दिशा एक GISच्या माध्यमातून ठरवली जाते. आपत्ती क्षेत्रातील GIS उपयोजनात संख्याशास्त्रीय माहितीची अपूर्णतेचा व सलगतेचा अभाव हा अशा वेळी निर्माण होणारा एकमेव अडथळा आहे. अशा वेळी विविध प्रकारची माहिती संकलित करणे अवघड जाते. त्यासाठी जागतिक व प्रादेशिक स्तरावर सांख्यिकी माहितीचे आदानप्रदान होणे गरजेचे असते. येत्या काही वर्षात आपत्ती व्यवस्थापनात याहीपेक्षा अधिक प्रगती होण्यासाठी व पर्यावरणाची प्रत व पर्यावरणाचा दर्जा सुधारण्याकरिता भौगोलिक माहिती प्रणालीचे तंत्र ज्ञानाचे उपयोजन अत्यंत सूक्ष्म पातळीवर झाल्याशिवाय राहणार नाही, हे एवढेच खरे आहे आणि तितकेच महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे आपत्ती क्षेत्रातील किंवा आपत्ती व्यवस्थापनातील GISचे उपयोजन हे कशा प्रकारे कार्य करेल हे आपल्याला लक्षात येईल. पुढचं जे क्षेत्र आहे ते म्हणजे साधन संपदा क्षेत्रातील उपयोजन म्हणजे नॅचरल रिसोर्सेस क्षेत्रातील GIS ॲप्लिकेशन इन नॅचरल रिसोर्सेस. भूपृष्ठावर प्रत्येक पदार्थ संपदा किंवा साधन संपत्ती म्हणून ओळखली जाते किंवा ती गणली जाते. किंबहुना मानव व प्राणी व वनस्पती यांचाही साधन संपदेत समावेश होतो. त्यापैकी जल, जमीन व जंगल यांचा अतिरेक वापरामुळे अनेक ठिकाणी संपदेच्या ऱ्हासाच्या विविधंगी समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा समस्यांचा सविस्तर अभ्यास GIS तंत्रज्ञानाच्या आधारे करता येतो. तसेच भविष्यातील प्रश्न उद्भवणार नाहीत याची काळजी घेतली जाते. इंधन निर्माण करण्यासाठी सक्षम पर्याय मानवाने शोधला, तो म्हणजे पवन ऊर्जा, सौर ऊर्जा किंवा ज्याच्यामुळे पर्यावरणाची हानी अत्यल्प होईल. मात्र सौर ऊर्जा व पवन ऊर्जाची स्थळे कोणती आहेत हे शोधण्याचं काम GIS तंत्रज्ञानात मार्फतच होत असते. जसे की पवन ऊर्जेचे स्थळ, तेथील दळणवळण व वाहतूक, ऊर्जा निर्मितीचा खर्च, तिचा वापर, गरज, कौशल्य आधारित कर्मचारी व यासारखे अनेक घटक सूक्ष्म पातळीवर अभ्यासून त्या ठिकाणी ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारला जातो. त्यावरून व्यवस्थापन क्षेत्रात भविष्यातील ऊर्जा समस्येचे किंबहुना एखाद्या साधन संपदेचे नियोजन केले जाते. अशा प्रकारे साधन संपदेच्या क्षेत्रातील GISचे उपयोजन आपल्याला लक्षात येईल. पुढचं जे आहे मित्रांनो ते म्हणजे वाहतूक व दळणवळण क्षेत्रातील उपयोजन.
भौगोलिक माहिती प्रणाली आणि जागतिक स्थान निश्चिती आणि दूरसंवेदन या तंत्राचा एकत्रीकरणातून वाहतूक व दळणवळण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापर किंवा आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. पूर्वी एखाद्या अज्ञात स्थळाला जाण्यासाठी अनेकांना विचारपूस करावी लागायची, परंतु या तंत्रज्ञानाच्या उपयोजनामुळे आपण इतरांना काही माहिती न विचारत सहज भेट देऊ शकतो. म्हणून GIS प्रणालीचा वाहतूक व दळणवळण क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. भेटीचे ठिकाण, दिशा, रस्त्याचा मार्ग, मार्गावरील वर्दळ यासारख्या कित्येक बाबींची सविस्तर माहिती एका सेकंदास GIS प्रणालीमध्ये उपलब्ध होते. रस्ता, लोह, जलमार्गसह हवाई वाहतुकीस प्रवासाचे प्रतिमाने किंवा भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे ते सहज उपलब्ध होते. कार नेव्हिगेशन सिस्टीम्स, व्हेकल ट्रेकिंग सिस्टीम, GPS यासारख्या यंत्रणांची निर्मिती वाहतूक व दळणवळण क्षेत्रात GIS प्रणालीद्वारे उपलब्ध झालेले आहे. म्हणजे GIS हा बेस्ट टूल त्यामध्ये आहे. अशा प्रकारे या वाहतूक व दळणवळण क्षेत्रातील GISचं उपयोजन आपल्याला लक्षात येईल. पुढचं आहे संरक्षण क्षेत्रातील उपयोजन. संरक्षण क्षेत्रात अर्थात संरक्षणात व्यक्तिगत व सामुदायिक त्याचप्रमाणे देशात बाह्य संरक्षण व अंतर्गत कारवाईतून केलेल्या रक्षणाचा समावेश होतो. कोणत्याही नाविन्यपूर्ण संशोधनाची सुरुवात प्रथम संरक्षण विभागातून होते. किंबहुना GIS, GPS व RS या तंत्रज्ञानाची सुद्धा अमेरिकन संरक्षण विभागात सुरुवात झाली. त्यानंतर मात्र त्याचा वापर सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक स्वरूपाचा करण्यात आला. देशाच्या संरक्षण खात्यात अत्यावश्यक सेवा विभागात भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, कारण अतिसूक्ष्म घटकांचे शोधन करण्याचे काम संरक्षण विभागात केले जाते. जैविक युद्ध कलेत ही GIS प्रणालीद्वारे सूक्ष्मजीव कोणत्या प्रकारचे आहेत, त्याचा फैलाव कोणत्या दिशेने कशा प्रकारे होत आहे किंबहुना कशा पद्धतीने आपल्यावर आक्रमण कसे होणार आहे या भविष्यातील सत्य अंदाज बांधण्याची ताकद या GIS तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेली दिसून येते. उदाहरणार्थ अमेरिकेने लादेनला शोधून केलेला खात्मा होय हे GIS आज्ञावली किंवा प्रणालीचाच वापर आहे. GPS तंत्राचाच वापर आहे. अशा प्रकारच्या घटना अनेक ठिकाणी आपल्याला लक्षात येतील. अमेरिकेने किंवा रशियाने अनेक प्रकारचे दहशतवादी या GIS आणि GPS तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोधून त्यांना तिथल्या तिथे ठार मारलेले आहे. अशा प्रकारचं उपयोजन हे GISच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे आणि ते महत्त्वाचं आहे. पुढचं जे आहे मित्रांनो ते म्हणजे व्यवस्थापन क्षेत्रातील उपयोजन, ॲप्लिकेशन इन मॅनेजमेंट सेक्टर्स. प्राप्त सांख्यिकी माहितीची मांडणी पद्धतशीरपणे करणे म्हणजे व्यवस्थापन होय. परंतु अलीकडच्या युगात माहितीचा विस्फोट झाल्यामुळे असंख्य प्रकारची विविध क्षेत्रातील विशिष्ट गुण वैशिष्ट्ये असणारी माहिती विस्तृत प्रमाणात उपलब्ध होते. अशा विस्तृत गुण वैशिष्ट्ये व भिन्न क्षेत्र असणाऱ्या माहितीचे संक्षिप्तीकरण करण्याची ताकद फक्त भौगोलिक माहिती प्रणालीत आहे. तात्पर्य विस्तृत माहितीचे संक्षिप्तीकरण करून जी मांडणी केली जाते त्यास पूर्णपणे व्यवस्थापन तंत्र असे म्हटले जाते. भविष्यातील जे काही प्रतिमाने आहेत त्यांचासुद्धा निर्णय घेण्यासाठी उपयुक्त असतात अशी प्रतिमानेसुद्धा ती तयार केली जाते आणि ती प्रतिमाने भौगोलिक माहिती प्रणालीच्याद्वारे मार्फत तंत्राचा वापर करून तयार केली जातात, ती उपलब्ध होतात. म्हणून वाहतूक, कृषी, पायाभूत सुविधा, महानगरपालिका व पर्यटन सेवा इत्यादी क्षेत्रात व्यवस्थापन करण्याकरिता GISचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. जमीन किंवा घराची नोंदणी, घरपट्टी, मालमत्ता कर इत्यादी करांची जी काही वसुली आहे, मनपाची दैनंदिन जी कामे आहेत ती GIS तंत्राद्वारेच नियंत्रित करता येतात. शिवाय नागरिकांना त्यासंबंधीची माहितीसुद्धा त्वरित व सुलभरित्या उपलब्ध होतात. भारतामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही GIS तंत्रज्ञान वापरणारी पहिली महानगरपालिका आहे. भारतामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी महाराष्ट्रात पुण्याजवळ आहे ही GIS तंत्रज्ञान वापरणारी पहिली महानगरपालिका आहे. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. पर्यटन क्षेत्रातील व्यवस्थापनासाठी भौगोलिक माहिती प्रणालीचे योगदान महत्त्वपूर्ण असते. म्हणून पर्यटकाला देशातील किंवा जगातील पर्यटन स्थळाची सखोल माहिती तसेच नवीन पर्यटन स्थळे, तेथील हॉटेल्स, रस्ते, रेल्वे स्टेशन्स, रेल्वे मार्ग, विमानमार्ग इत्यादी बाबतची अचूक माहिती GIS तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध होते. म्हणून पर्यटन व्यवस्थापनात भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन सर्वाधिक महत्त्वाचे आहे आणि त्याचा उपयोग अतिशय
अतिशय महत्त्वाचा दिसून येतो आणि भविष्यात त्याचे चांगल्या प्रकारचे निर्णय त्या बाबतीत येऊ शकतात. अशा प्रकारचा वापर GISच्या आज्ञावली अर्थात सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून होत असतो आणि याचा उपयोग फार मोठा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. पुढचं जे क्षेत्र जे सांगण्यात आलेलं आहे आणि शेवटचं ते म्हणजे पाणलोट क्षेत्रातील उपयोजन. GIS ॲप्लिकेशन यूज इन वॉटरशेड मॅनेजमेंट. पाणलोट क्षेत्रातील उपयोजन अतिशय महत्त्वाचा मुद्दा. शाश्वत विकासाकरिता जमीन व जलसंधारणाचे संबंध पाणलोट क्षेत्राचे आहे. एखाद्या लहान प्रवाहाचा शाश्वत विकास करावयाचा असेल आणि अशा विकासातून भविष्यातील नियोजनात्मक प्रतिमाने दाखवायची असेल तर GIS प्रणालीचा उपयोजन किंवा त्याचा उपयोग किंवा वापर सर्वार्थाने उपयुक्त ठरतो. कारण पाणलोट क्षेत्रात एका लहान प्रवाहाचे सूक्ष्म पद्धतीने विश्लेषण करण्याची ताकद या तंत्रज्ञानात आहे. त्यासाठी दोन्ही प्रकारची म्हणजे अभिक्षेत्रीय व अवकाशीय माहिती विस्तृत प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे. म्हणजे सॅटेलाईट अर्थ उपग्रहाच्या द्वारे जेवढी सूक्ष्म माहिती उपलब्ध होते तेवढा सूक्ष्म पातळीवर पाणलोट क्षेत्राचा विकास किंवा त्याचं महत्त्व साधता येऊ शकतं. किंबहुना भविष्यातील सत्य अंदाज मांडून नियोजनाचे प्रतिमाने किंवा प्रतिकृती या तंत्रज्ञानामुळे तयार करता येते. तेव्हा असे नियोजन शाश्वत विकासासाठी आधारभूत असते. पाणलोट क्षेत्राची कृती योजना प्रामुख्याने मृदा व पाण्याच्या संवर्धनावर अवलंबून आहे. तसेच उत्पादन क्षमता, जैविक पर्यावरण यांचाही एकत्रित क्षेत्र नियोजनाकरता वापर केला जातो. अशा प्रकारच्या पाणलोट कृती योजनेत ठिकाण किंवा क्षेत्राची निवड की जेथे भूपृष्ठ जल सहज वाहून आणले जात असेल तेथेच पाण्याचे पुनर्वहन करता येते. त्यामुळे मृदेचे संवर्धन आणि मृदेची जपणूक करता येते. कुठे लहान लहान बांध बांधणे शक्य होईल, वनस्पतीची लागवड करता येऊ शकते का, यासारख्या बाबींचा सूक्ष्म पद्धतीने नियोजन फक्त भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात GISच्याच माध्यमातून होऊ शकते. GIS तंत्रज्ञानामुळे ते सहज आणि सोप्या पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे पाणलोट क्षेत्राचा विकास व नियोजनात या प्रणालीचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. याशिवाय कृत्रिम उपग्रहांद्वारे उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे आणि भौगोलिक माहिती प्रणालीच्या तंत्रज्ञानाद्वारे हवामानाचे विविध घटक, प्रदूषणाचा प्रभाव, नदी प्रणाली, जलाशय, पीक पद्धती व रस्त्यांचे विभाग, वाहतुकीच्या सुविधा, खडकांची रचना, प्रकार, मृदा, डोंगरांचे प्रकार, डोंगरांचा रंग, कमी अधिक उंचीवरील शिखर या सर्वांचा इत्यादी प्रदेश विषयांची तात्काळ अचूक माहिती GIS तंत्रज्ञाने मिळते. अशा माहितीचे उपयोजन अभियंता, संगणक तज्ज्ञ, प्राध्यापक, नकाशा तज्ज्ञ, कृषी तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ, भूगोल प्राध्यापक या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करता येऊ शकते. थोडक्यात GIS बहुविद्याशाखीय माहितीशास्त्र असून त्याचे उपयोजन सर्वच क्षेत्रात काळ व वेळ सापेक्ष बदलत राहील. किंबहुना त्याची उपयुक्तता, त्याचा उपयोग, त्याचं कार्य आणि त्याचं महत्त्व दिवसेंदिवस अधिक वाढत जाईल. यात कुठल्याही प्रकारचं शंका घेण्याचे कारण नाही. अशा प्रकारचं उपयोग किंवा वापर किंवा त्याचं महत्त्व विविध अनेक प्रकारचे क्षेत्रे, फक्त हे ठराविक 8 क्षेत्र आपण इथे घेतलेले आहेत. आपल्याला सिलेबसनुसार आपण 8 क्षेत्रे आहेत. प्रत्येक क्षेत्रात GISचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. त्या तंत्राचा वापर केला जातो. सॉफ्टवेअर आज्ञावली किंवा त्या प्रणालीचा वापर केला जातो. भविष्यातील अचूक वेध साधण्याकरता किंवा ज्या ठिकाणी कमतरता आहे, ज्या ठिकाणी उणिवा आहे निसर्गात किंवा मानवनिर्मित प्रदेशामध्ये, त्या ठिकाणी त्या उणिवा किंवा त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी GISच्या अत्याधुनिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा कशा प्रकारे करता येऊ शकेल तो निश्चितचपणे चांगल्या प्रकारे होतो. आणि शाश्वत विकासासाठी GIS, दूरसंवेदन, जागतिक स्थान निश्चिती हे तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचे आणि ते फार मोठी मोलाची कामगिरी बजावत आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपलं 4थं प्रकरण या अभ्यासक्रमातील जे आहे भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन हे या ठिकाणी संपलेलं आहे. आणि आपला SYBA SECला असलेला दूरसंवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली, जागतिक स्थान निश्चिती हा सिलेबस आपला संपलेला आहे. थोडासा काही तांत्रिक शब्द यामध्ये आहेत आणि पूर्णपणे टेक्नॉलॉजिकल म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित हे विषय आहेत. फक्त व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला शब्द समजतील आणि तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर तुम्हाला परीक्षेत कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अशा प्रकारे आपला सिलेबस, आपला अभ्यासक्रम
4थ्या सेमिस्टरचा संपलेला आहे.